राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचं चिंतन शिबिर जे आहे ते आज विदर्भातल्या नागपूरमध्ये होतंय। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात आज चिंतन शिबिर होतंय आणि या चिंतन शिबिरामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपस्थित केले जाणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने अत्यंत महत्त्वाचं असं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे चिंतन शिबिर ठरणार आहे। या सगळ्या शिबिरामध्ये पक्षाचे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते प्रमुख नेते मंडळी उपस्थित झालेले आहेत। आपल्याबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेले सुनील तटकरे आपल्याबरोबर आहेत। सुनील तटकरे जी, चिंतन शिबिर होतं, या चिंतन शिबिराच्या निमित्ताने काय प्रामुख्याने भूमिका जी आहे ती या चिंतन शिबिरामध्ये मांडली जाणार? कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, खूप मोठं असं हे मिनी विधानसभेचं इलेक्शन म्हटलं जातं। याच्यामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी कसा बूस्ट कार्यकर्त्यांना देणार आहात? माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची शिबिरंसुद्धा माझ्या पक्षाची काँग्रेसची मी अटेंड केली, इतर राजकीय पक्षांची जवळून पाहिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे चिंतन शिबिर आगळं वेगळं, नव्या दिशेचं, उद्याच्या भवितव्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोडमॅप ठरवणारं अत्यंत महत्त्वाचं आहे। एक आपण पाहिलं तर शिबिरामध्ये सहभागी झालेला प्रत्येक शिबिरार्थी त्याचं मत वेगवेगळ्या विषयांच्यावरती त्याला ज्या गटामध्ये दिलेलं आहे ते आम्ही समजून घेतो आहोत आणि त्याच्यातून एक रोडमॅप त्याच्यातनं तयार होईल। हा रोडमॅप 2 कारणासाठी आहे। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणं आणि 5 वर्ष मजबूतीने पक्षाचं संघटन, पक्षाचा विस्तार, जनाधार वाढवणं, याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित आम्ही करणार आहोत। परंतु तुम्ही रोडमॅप आज संपूर्ण या विदर्भामध्ये मांडणार आहात। विदर्भ हा कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत। कारण की काही काळांतरासाठी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला, आता भाजपसाठी हा बालेकिल्ला आहे। इथे पक्षासाठी कशा पद्धतीने स्कोप आहे? कारण की ज्याचा पक्ष विदर्भ काबीज करतो तो महाराष्ट्र काबीज करतो असं म्हटलं जातं। एक निर्विवाद खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या 25 वर्षामध्ये विदर्भामध्ये फार मोठं पाठबळ मिळालं नाही। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आज तो भारतीय जनता पक्षाचा आहे। पण यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र विदर्भामध्ये पाहायला मिळालं। आम्ही 7 जागा लढलोपैकी 6 जागांच्यावरती यशस्वी झालो। एक जागा मैत्रीपूर्ण लढली गेली, ती लढली गेली नसती तर तिथे यश मिळालं असतं। त्यामुळे वैदर्भीय जनतेचं पाठबळ अजितदादा प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतं आहे हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झालं। अशा वेळेला जनाधार वाढवावा, पक्षाचं संघटन अधिक मजबूत करावं, याच भूमिकेतून आम्ही उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रोडमॅप करतो। पक्षाची नव्याने विचार घेतल्यापासून 3 चिंतन शिबिर झाली। एक आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला कर्जतला घेतलं होतं, पुण्यामध्ये बसलो होतो, नंतर शिर्डीला त्या ठिकाणी शिबिर घेतलं। त्याच्यामधली ढाचा, त्याचा एकंदरीत आशय हा वेगळा होता। हे मात्र एक वेगळं चिंतन शिबिर आज आम्ही या ठिकाणी घेतो आहोत। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्षाची धोरणं वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये का असावीत याचा रोडमॅप आम्ही याच्यामध्ये करतो। तर तुम्ही रोडमॅप तर या विदर्भाच्या भूमीत मांडता आहात। विदर्भाच्या भूमीमध्ये तुमचा मित्रपक्ष सगळ्यात मोठ्या स्तरावरती आता सध्या भाजपचे इथे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मोठ्या पद्धतीने आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विदर्भामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की तुम्ही म्हणतात इतकी आम्हाला विदर्भातल्या लोकांचा प्रेम खूप मोठ्या प्रमाणात मिळालं, 8 जागा लढलो, 7 जागा जिंकलो। तर आगामी पद्धतीने कशा पद्धतीने ही निवडणूक असेल, एकला चलोरेचा किंवा मित्रपक्षांसोबत? बघा, महाराष्ट्रामध्ये संबंध विदर्भ नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्येच महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं असं समन्वय समितीच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। तसं आमचं सर्वांचं प्रामाणिक मत आहे। त्या पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, यांची मतं, त्यांची मनं, राजकीय समीकरणं आम्ही समजून घेण्याचा 3 प्रमुख पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। त्यानंतर ज्यावेळेला निवडणुका घोषित होतील त्यावेळेला समन्वय समिती बसेल, या विषयावरती सखोल चर्चा होईल। 3 पक्षाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने समितीसोबत बसतील आणि निर्णय घेतील। पण मला विश्वास आहे की आगामी कालावधीमध्ये महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ। गरज पडल्यास पक्ष एकला चलोरेची भूमिका घेईल का? नाही, आज तरी तशी शक्यता संभवत नाही। कारण महायुती भक्कम करायची आहे विचारानेच सरकार आपलं काम करत आहे, सगळे घटक पक्ष त्या पद्धतीने काम करत आहेत। त्याच्यामुळे
तोच विचार घेऊन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये सामोरं जायचं. खरं तर राज्यामध्ये सामाजिक वातावरण गढूळ झालेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. मराठा ओबीसी एकीकडे वाद सुरू आहे, तर बंजारा विरुद्ध आदिवासी असा सगळा वाद आता हा सगळा समोर उफाळून येतोय. दोन्ही समाजातले नेते एकमेकांवरती खालच्या स्तरावरती सुद्धा टीका करत सुटलेले आहेत. पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामाणिक भूमिका या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातली काय आहे? एकीकडे विरोधक म्हणतात की आरक्षणाची जी 50%ची मर्यादा आहे, कॅप जी आहे ती वाढवली पाहिजे असं विरोधक म्हणतात आहेत. पक्ष म्हणून तुमची प्रामाणिक भूमिका? पक्ष म्हणून आमची प्रामाणिक हीच भूमिका आहे की संबंध देशात हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, सामाजिक समतेचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. अशा वेळेला समाजामध्ये दुर्दैवाने जे अंतर निर्माण झाले ते कुठेतरी पूर्णपणाने संपुष्टात आलं पाहिजे. वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते कशा पण देता येईल याचा प्रयत्न राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून केला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण निकोप महाराष्ट्र, उद्याचा महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, सर्व धर्म समभावाचा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा महाराष्ट्र, याच्यातलं सामाजिक ऐक्य काल होतं जे ते आज आणि उद्याच्या भवितव्यामध्ये अधिक घट्ट झालं पाहिजे ही पक्षाची भूमिका. परंतु तुम्ही असं म्हणतात की महाराष्ट्र सरकारने केंद्राशी समन्वय साधून ह्या सगळ्या आरक्षणासंदर्भात तोडगा निघाला पाहिजे. अर्थातच म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे का? ज्या पद्धतीने दोन्ही समाजामध्ये आता सध्या भांडणं होतात. नाही, एक असं आहे की वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका काय कालची आजची नाही, ही प्रदीर्घ कालावधीतली आहे. गेले 5-6 दशकं किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती 3-4 दशकं ही भूमिका सातत्याने वेगवेगळ्या समाज वेगवेगळ्या व्यासपीठावरती मांडत आला. मधल्या कालावधीमध्ये काही निर्णय त्या ठिकाणी जरूर झाले, स्वाभाविकपणाने काही प्रतिक्रिया उमटल्या, स्वागतही मोठ्या प्रमाणावरती झालं. अशा वेळेला एक वातावरण घडवून करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक विरोधक करतायत. मला असं वाटतं पक्षीय हितापेक्षा समाजाचा व्यापक हित, सामाजिक ऐक्य, सामाजिक एकता हे महत्त्वाचे आहे. ते मानूनच त्या पद्धतीने काम झालं पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे. मी देखील म्हणतात की विरोधकांनी हे सगळं वातावरण गढूळ करण्याचं काम केलं आहे. आता तुम्ही म्हटलात तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळजी, त्यांनी देखील काल समता परिषदेच्या सभेमध्ये नागपुरातच हे वक्तव्य केलं आहे की शरद पवारांच्या पक्षातल्या काही आमदारांनी या सगळ्या मराठा आंदोलनाला गालबोट लावलं आणि ते सगळं जो काही हिंसा उडाली बीडमध्ये ती त्यांच्या पक्षातल्या काही आमदारांकडनं झाली असं ते म्हणतात. भुजबळ साहेब मी गेले सांगितल्याप्रमाणे एक वरिष्ठ नेते, अनुभवी नेते आहेत. गेली 40 वर्ष ते ओबीसींची चळवळीचं नेतृत्व करत आहेत. काल त्यांनी जे वक्तव्य केलं ते मी ऐकले आहे. कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असेल, त्या माहितीच्या आधारे ते बोलले असतील. परंतु शरद पवारांवरती अशा थेट पद्धतीने बोलणं त्यांच्यावरती किंवा त्यांच्या पक्षावरती हे कशा पद्धतीने बघताय? कारण की थेट शरद पवारांच्याच आमदारांनी मदत केली असं म्हणतात. शरद पवारांबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष दशकं काम केलेली आहात. एक असं आहे की त्यांनी काही आमदारांची भूमिका याच्यामध्ये अशा पद्धतीचं असं वाक्य नमूद केलं, ही वस्तुस्थिती खरी आहे. पवारसाहेबांची नेहमीच राजकीय भूमिका ही या राज्यामध्ये सामाजिक सलोखा उत्तम राहायला पाहिजे या पद्धतीची राहिलेली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दीर्घकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे सामाजिक समता मंडल आयोग या साऱ्या गोष्टीच्या पाठीमागे पवारसाहेबांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती आहे. पण खालचे कार्यकर्ते कदाचित काय वेगळं करत असतील, त्याची माहिती भुजबळ साहेबांच्याकडे असेल तर ती त्यांनी त्या ठिकाणी मांडली. हल्ली राज्यातलं राजकारण खालच्या गलिच्छ स्तरात गेलंय का? ज्या पद्धतीने जयंत पाटील यांच्या वडिलांवरती आईंवरती टीका होते, जयंत पाटलांचे तुम्ही देखील खूप वेळ सहकारी राहिलेला आहात. तुम्ही दोघांनी एकत्रित काम सुद्धा केलं एका मंत्रिमंडळामध्ये. भाजपच्याच आमदारांकडनं खालच्या स्तरावरती टीका केली जाते. कुठेतरी सामाजिक सलोखा बिघडतोय का ज्या पद्धतीने राजकारणातला स्तर जातो? टीका टिप्पणी करत असताना भांद्रे राहिलंच पाहिजे. विचारधारेवरती मतभेद असू शकतील, पण इतका पराकोटीचा मनभेद असता कामा नये. टीका टिप्पणी करताना सुद्धा ती वैचारिक सिद्धांताच्या माध्यमातून असली पाहिजे. व्यक्तिगत टीका टिप्पणी कुणी ही टाळली गेलीच पाहिजे असं माझं स्वच्छपणाचं मत आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही मोजकेच व्यक्ती अशापैकी टीका टिप्पणी करतात ही योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं मत आहे.
परंतु ज्या लोकांनी टीका केली आहे, ज्या व्यक्तीने ही टीका केली, आमदार गोपीचंद पडळकर, हे कधी काही अजित पवारांवरती देखील खूप खालच्या स्तरावरती टीका करायचे, शरद पवारांवरती करतात, परंतु अजित पवार ज्यावेळेस सत्तेत सहभागी झाले त्यावेळेस त्यांनी ह्या टीकेचा टीकेचा जी वक्तव्य होती ती सगळी थांबवली आहेत. अशा आमदारांना समज देणं गरजेचं आहे का भाजपच्या नेतृत्वाकडे? भारतीय जनता पक्ष या देशातला सर्वाधिक मोठा पक्ष आहे. त्या पक्षाची एक विचारसरणी आहे, त्या पद्धतीने ते काम पक्षाचं करत असतात. पण अशापैकी टीका टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा कधी मान्य होईल असं मला स्वतःला काय वाटत नाही. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचं जे आज नेतृत्व करतात, जे समंजसपणाने राज्याला देशाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, अशा वेळेला एखाद्या राजकीय पक्षातला एखादा कार्यकर्ता असंस्कृत भाषेमध्ये काय टीका टिप्पणी करत असेल, मला विश्वास आहे की त्या पक्षाचं नेतृत्व याची गांभीर्याने दखल घेईल. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर आज तुमचं सगळं चिंतन शिबिर होतं आहे, वेगवेगळे कमिट्या तुम्ही स्थापन केल्या आहेत, लोकांचे तुम्ही सगळे प्रश्न ऐकून घेणार आहात, त्याच्यानंतर काय त्याच्यावरती सजेशन देखील मागवलेले आहेत. प्रफुल्लभाई बोलताना खरं तर 3 पालकमंत्र्यांवरती बोलले, हिंगोली असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल आणि गोंदिया या पालकमंत्र्यांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली की 2-2 तासांकरता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊ नये, त्यांनी पालकत्व स्वीकारावं असे थेट एक रोखठोक भूमिका त्यांनी मांडलेली भूमिका ही योग्य आहेच. 99 सालापासून आम्ही ज्या वेळेला एक तरुण सहकाऱ्यांचा वर्ग मंत्रिमंडळामध्ये आला त्या वेळेला सुद्धा स्वच्छपणाच्या आम्हाला सूचना असायच्या की पालकमंत्री म्हणून आपण वारंवार जिल्ह्याचे दौरे केले पाहिजेत, सरकारचे वेगवेगळे कार्यक्रम जनतेपर्यंत पोचवले जातील याची खबरदारी पालकमंत्री यांना त्यांनी घेतली पाहिजे. संघटनेच्या कार्यकर्त्याला प्रमुखाला योग्य तो सन्मान त्या ठिकाणी दिला पाहिजे. ही भूमिका अत्यंत समर्पक आहे, पक्षाच्या वाढीसाठी निकोपपणाने योग्य आहे. प्रफुल्लभाईंनी मांडलेली भूमिका ते सुद्धा गेली 40 वर्ष लोकसभेत राज्यसभेमध्ये नेतृत्व करत आहेत, योग्य भूमिका त्यांनी मांडली. दादांनी दमच भरला की जे पालकमंत्री काम करणार नाही त्यांना आता बदलण्यात येणार. पक्ष आता कडक शिस्तीच्या वाटेने चाललाय का? ज्या पद्धतीने आता जे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा मंत्री असतील ते जबाबदारी पाडणार नाही तर त्यांची उचलबांगडी केली जाणार. दादांनी दम नाही भरला, कारण दादांचं प्रत्येक वाक्य याच पद्धतीने संबोधलं जातं. दुर्दैवाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून एक स्पष्टपणाची भूमिका मांडली, ते आपण म्हणू शकाल की कडक शब्दामध्ये तंबी दिली. ते तर पक्ष नेतृत्वाचं महत्त्वाचं काम ठरतंच. पक्ष शिस्तीने चालला पाहिजे. पक्षामध्ये ज्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली त्या जबाबदारीसह ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी काम केलं पाहिजे, तेवढी तर अपेक्षा राहणारच. धन्यवाद प्रफुल्लभाई. सुनीलभाई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली एवढ्या प्रदीर्घ पद्धतीने. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर नागपुरामध्ये होतं आहे, प्रामुख्याने विदर्भात होतं आहे. त्यामुळे पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.